काजव्याचं भाळावर कोरलं लाज आली काजव्याचं कोरलं लाज आली. जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाची यूट्यूब चॅनल एडिटर सोहंतीच्या एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनल मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे मित्रांनो, आजचा व्हिडिओ मराठी सॉन्ग व्हिडिओ एडिटिंग केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ खास आणि इंटरेस्टिंग झालेलाच आहे. प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर कोण चॅनलवरती जर कोण नवीन आला असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच जर मित्रांनो आपलं जर कोण टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसंच जर मित्रांनो आपलं जर कोण इंस्टाग्रामला देखील जर कोण फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टाग्राम आयडीची देखील लिंक शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. मित्रांनो आपलं जर कोण टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची देखील लिंक शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. मित्रांनो आपण टेलिग्राम चॅनलवर डेली मटेरियल प्रोव्हाइड करत असतो. जर अजून जर कोणी टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जस्ट खाली प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथं तुम्हाला मी 2 प्रिसेट दिलेले आहेत. एक बिटबुकमार्क प्रिसेट आणि शिकेपिक्ट प्रिसेट. ते दोन्ही प्रिसेट तुम्ही अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. इम्पोर्ट केल्यानंतर बिटबुकमार्क प्रिसेटला ओपन करायचं आहे. बिटबुकमार्क प्रिसेटला ओपन केल्यानंतर सिम्पली काहीसं अशा प्रकारे दिसून जाईल. मी तर तुम्हाला बीटनुसार इथनं टेक्स्ट लेअर ॲड करून दिलेले आहेत आणि तर रेक्टँगल ॲड करून दिलेले आहेत. ते जस्ट सर्व काही हाईड आहे ते आपल्याला एक एक इथनं अनहाईड करून घ्यायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो, मी पटापट इथनं अनहाईड करून घेतो. तर मी पटापट इथनं अनहाईड करून घेतो. अनहाईड केल्यानंतर काय करायचं आहे, स्टार्टिंगलाच आहे प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर मित्रांनो फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बिटला जायचं आहे. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा. फोटोवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे. फोटोला लॉंग प्रेस करून आपल्या इथं मित्रांनो रेक्टँगल 1च्या बॅकग्राऊंडला घ्यायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो, मी तर रेक्टँगल 1च्या बॅकग्राऊंडला घेतलेला आहे. नेक्स्ट बिटला जायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बिटला जायचं आहे. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा. फोटोवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे. फोटोला लॉंग प्रेस करून आपल्या इथं रेक्टँगल 1च्या बॅकग्राऊंडला घ्यायचा आहे. मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला टोटल इथनं 4 फोटो ॲड करायचे आहेत. तर मी 4 फोटो इथनं पटकन इथनं ॲड करून घेतो. मित्रांनो अजून जर कोणी व्हिडिओला एक लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. जर आपले जर कोण चॅनलवरती जर कोण नवीन आला असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता मित्रांनो, मी 4ही फोटो इथनं ॲड करून घेतलेले आहेत. रेक्टँगल 1च्या बॅकग्राऊंडला करेक्ट मित्रांनो आपल्याला 6.1 सेकंदापाशी यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे. सिम्पली मित्रांनो फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बिटला जायचं आहे. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा. फोटोवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे. 6.1 सेकंदापासून जे मित्रांनो आपल्याला करेक्ट 12 सेकंदापर्यंत आपल्याला एक एक बिटला आपल्याला एक एक फोटो इथनं ॲड करायचे आहेत. 6.1 सेकंदापासून जे आपल्याला करेक्ट 12 सेकंदापर्यंत एक एक बिटला आपल्याला एक एक फोटो इथनं ॲड करायचे आहेत. तर बघू शकता मित्रांनो, मी पटापट इथनं फोटो ॲड करून घेतो. अजून जर कोणी व्हिडिओला एक लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. जर आपल्या जर कोण चॅनलवरती जर कोण नवीन आला असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो आपलं जर कोण टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची देखील लिंक शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपलं जर कोण इंस्टाग्रामला देखील जर कोण फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टाग्राम आयडीची देखील लिंक शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा झाला आहे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते देखील मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघू शकता मित्रांनो, प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं. मीडियामध्ये जायचं. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा.
फोटोला नेक्स्ट बिटला जायचं आहे. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा. फोटोवरती क्लिक करून फिल कंपोझिशन एरिया करायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो मी करेक्ट 12 सेकंदापर्यंत इथनं पटापट इथनं फोटो ॲड करून झालेले आहेत. एकच फोटो राहिलेला आहे. तो देखील मित्रांनो मी इथं पटकन इथनं फोटो ॲड करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो मी करेक्ट 12 सेकंदापर्यंत एक बिटला मी एक फोटो इथनं ॲड केलेले आहेत. करेक्ट 12 सेकंदापाशी यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बिटला जायचं आहे. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा. फोटोवरती क्लिक करून फिल कंपोझिशन एरिया करायचा आहे. फोटोला लॉंग प्रेस करून आपल्याला करेक्ट इथं रेक्टँगल 1च्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. जसं आपण मित्रांनो पहिले 4 फोटो ॲड केलेले आहेत. अशाच प्रकारे मित्रांनो आपल्याला अजून एकदा इथनं 4 फोटो ॲड करायचे आहेत. तर बघू शकता मित्रांनो आपण जे पहिला 4 फोटो ॲड केलेले आहेत तशाच प्रकारे मित्रांनो आपल्याला अशा प्रकारे इथनं फोटो ॲड करायचे आहेत. जे आत्ता आपण 4 फोटो ॲड केलेले आहेत स्टार्टिंगचे त्याच प्रकारे मित्रांनो आपल्याला अनेकदा इथनं 4 फोटो ॲड करायचे आहेत. तर बघू शकता मित्रांनो मी पटापट इथनं फोटो ॲड करून घेतो. आजचा व्हिडिओ स्किप न करता बघा तरच मित्रांनो व्हिडिओ समजून जाईल. तर बघू शकता मित्रांनो मी करेक्ट इथनं 4 फोटो ॲड करून घेतलेले आहेत. तर आता फोटो ॲड केल्यानंतर काय करायचं आहे? करेक्ट मित्रांनो आपल्याला 18.1 सेकंदापाशी यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बिटला जायचं आहे. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा. फोटोवरती क्लिक करून फिल कंपोझिशन एरिया करायचा आहे. 18.1 सेकंदापासून जे आपल्याला शेवटपर्यंत अनेकदा मित्रांनो आपल्याला एक बिटला आपल्याला एक फोटो इथं ॲड करायचे आहेत. तर बघू शकता मित्रांनो आपल्याला 18.1 सेकंदापासून जे आपल्याला शेवटपर्यंत आणि मित्रांनो आपल्याला एक बिटला एक फोटो इथनं ॲड करायचे आहेत. मित्रांनो प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं. मीडियामध्ये जायचं. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बिटला जायचं आहे. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा. फोटोवरती क्लिक करून फिल कंपोझिशन एरिया करायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो मी पटापट इथनं फोटो ॲड करत आहे. अजून जर कोणी मित्रांनो व्हिडिओला एक लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. जर कोण चॅनलवरती कोण नवीन आला असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा झाला मला कमेंट करून नक्की सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते देखील मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा. तर बघू शकता मित्रांनो मी पटापट इथनं फोटो ॲड करत आहे. मित्रांनो आपलं जर कोण टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. मित्रांनो आपण टेलिग्राम चॅनलवर डेली मटेरियल प्रोव्हाइड करत असतो. जर कोणी टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची देखील लिंक शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर बघू शकता मित्रांनो मी पटापट इथनं फोटो ॲड करत आहे. मित्रांनो आपल्या कोण इंस्टाग्रामला देखील कोण फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टाग्राम आयडीची देखील लिंक शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर बघू शकता मित्रांनो थोडेच फोटो राहिलेले आहेत तिथनं. तर मी पटापट इथनं फोटो ॲड करत आहे. मित्रांनो आजचा व्हिडिओ स्किप न करता बघा तरच मित्रांनो व्हिडिओ समजून जाईल. तर बघू शकता मित्रांनो शेवटचाच फोटो राहिलेला आहे. तो देखील मित्रांनो मी पटकन इथनं फोटो ॲड करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो मी सर्व काही इथनं फोटो ॲड केलेले आहेत. तर बघू शकता मित्रांनो मी सर्व काही इथनं एक बिटला मी एक फोटो इथनं ॲड केलेले आहेत. तर आता इफेक्ट पेस्ट करण्यासाठी बॅक यायचं आहे. शिक इफेक्ट प्रिसेटला ओपन करा. शिक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो 1 नंबरचे इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो जे आपण स्टार्टिंगला रेक्टँगल 1च्या बॅकग्राऊंडला जे आपण 4 फोटो ॲड केलेले आहेत त्या 4ही फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचे आहे. स्टार्टिंगचे जे आपण मित्रांनो रेक्टँगल 1च्या बॅकग्राऊंडला 4 फोटो ॲड केलेले आहेत त्या 4ही फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो मी एक करून इथनं इफेक्ट पेस्ट करून घेतो. थोडंसं मित्रांनो आपल्याला इथनं स्क्रोल करायचं आहे. मित्रांनो अजून एकदा आपण इथं 4 फोटो ॲड केलेले करेक्ट मित्रांनो आपल्याला 12 सेकंदापाशी यायचं आहे. 12 सेकंदापासून जे आपण रेक्टँगल 1च्या बॅकग्राऊंडला 4 फोटो ॲड केलेले आहेत त्या 4ही फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. करेक्ट आपल्याला 4च फोटो ॲड केले आहेत त्या 4ही फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो मी 4 फोटोला इथनं इफेक्ट पेस्ट केलेला आहे. थोडंसं मित्रांनो आणखी आपल्याला इथनं स्क्रोल करायचं आहे. मी बीट सांगतो त्या करेक्ट बीट जो यायचा आहे. करेक्ट मित्रांनो आपल्याला 23.29 सेकंदापाशी यायचा आहे. 23.29 सेकंदापासून जे आपल्याला शेवटपर्यंत आता आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. 23.29 सेकंदापासून जे आपल्याला शेवटपर्यंत आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचे जे आपण एक बिटला एक फोटो इथनं ॲड केलेले आहेत. 23.29 सेकंदापासून जे आपण शेवटपर्यंत त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो मी पटापट इथनं इफेक्ट पेस्ट करून घेतो. अजून जर कोणी व्हिडिओला एक लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. कोण चॅनलवरती कोण नवीन आला असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता मित्रांनो मी सर्व काही इथनं इफेक्ट पेस्ट करून घेतलेले आहेत. तर बघू शकता मित्रांनो मी सर्व काही इथनं इफेक्ट पेस्ट करून घेतलेले आहेत. पेस्ट केल्यानंतर बॅक यायच्या शिक इफेक्ट प्रिसेटला ओपन करा.
शिक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो 2 नंबरचे इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो व्हिडिओमध्ये आता जेवढे देखील इथनं फोटो राहिलेले आहेत इफेक्ट पेस्ट करायचे. ते आता उरलेल्या प्रत्येक फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. व्हिडिओमध्ये जेवढे देखील इथनं फोटो राहिलेले आहेत इफेक्ट पेस्ट करायचे. ते आता उरलेल्या प्रत्येक फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो मी पटापट इथनं इफेक्ट पेस्ट करत आहे. अजून जर कोणी व्हिडिओला एक लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. जर कोण चॅनलवरती जर कोण नवीन आला असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो आपलं जर कोण टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची देखील लिंक आजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपलं जर कोण इंस्टाग्रामला देखील जर कोण फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टाग्राम आयडीची देखील लिंक आजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर बघू शकता मित्रांनो मी पटापट इथनं इफेक्ट पेस्ट करून घेतो. आजचा व्हिडिओ स्किप न करता बघा तरच मित्रांनो समजून जाईल. तर बघू शकता मित्रांनो मी पहिला इथनं 12 सेकंदापर्यंत हा इफेक्ट इथनं पेस्ट केलेला आहे. पेस्ट केल्यानंतर मित्रांनो ऑलरेडी इथनं आपण इफेक्ट दिलेला आहे 4 फोटोला. इथनं थोडंसं मित्रांनो इथनं स्क्रोल करायचं आहे. 18.1 सेकंदापासून जे आपल्याला मित्रांनो आता कुठेपर्यंत इफेक्ट पेस्ट करायचा आहे 23.29 सेकंदापर्यंत आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो मी पटापट इथनं पेस्ट करत आहे. अजून जर कोणी व्हिडिओला एक लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. जर कोण चॅनलवरती जर कोण नवीन आला असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो आपलं जर कोण टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची देखील लिंक आजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर बघू शकता मित्रांनो मी पटापट इथनं इफेक्ट पेस्ट करत आहे. आजचा व्हिडिओ स्किप न करता बघा तरच व्हिडिओ समजून जाईल. तर बघू शकता मित्रांनो आपले 4च फोटो राहिलेले आहेत इफेक्ट पेस्ट करायचे. त्या 4ही फोटोला मी पटकन इथनं इफेक्ट पेस्ट करून घेतो. तोपर्यंत मित्रांनो प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. आणि जर कोण चॅनलवरती जर कोण नवीन आला असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता मित्रांनो मी सर्व काही इथनं इफेक्ट पेस्ट करून घेतलेले आहेत. पेस्ट केल्यानंतर स्टार्टिंगला यायचं आहे. स्टार्टिंगच्या जे मित्रांनो 4 टेक्स्ट लेअर आहेत त्या टेक्स्ट लेअरला जस्ट इफेक्ट हाईड आहे ते आपल्याला एक इथनं अनॲड करायचं आहे. अनॲड कसं करायचं सांगतो खरं व्हिडिओ स्किप न करता बघा तरच व्हिडिओ समजून जाईल. जस्ट टेक्स्ट लेअरवरती क्लिक करायचं आहे. इफेक्ट्समध्ये जायचं आहे. इफेक्ट हाईड आहेत ते आपल्याला एक इथनं अनॲड करून घ्यायचं आहे. 4 टेक्स्ट लेअर आहेत त्या 4ही टेक्स्ट लेअरचे इफेक्ट आपल्याला एक इथनं अनॲड करून घ्यायचे. तर बघू शकता मित्रांनो मी पटापट इथनं अनॲड करून घेतो. तोपर्यंत मित्रांनो प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर कोण चॅनलवरती जर कोण नवीन आला असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो स्टार्टिंगचे जे 4 टेक्स्ट लेअर आहेत ते आपल्याला अनॲड करायचे आहे. करेक्ट 12 सेकंदासमोर जे 4 आणि टेक्स्ट लेअर आहेत त्या 4ही टेक्स्ट लेअरचे देखील मित्रांनो इफेक्ट हाईड आहेत ते आपल्याला एक इथनं अनॲड करायचे आहे. तर बघू शकता मित्रांनो मी पटापट इथनं अनॲड करून घेतो. तोपर्यंत मित्रांनो प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर कोण चॅनलवरती जर कोण नवीन आला असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता मित्रांनो मी सर्व काही इथनं इफेक्ट अनॲड केलेले आहेत. स्टार्टिंगला यायचं आहे मित्रांनो प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. आपल्या इथं रेक्टँगल ॲड करायचा आहे. रेक्टँगल पूर्णमध्ये लास्ट घ्यायचा आहे. रेक्टँगलवरती क्लिक करून स्ट्रेंथ फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे. बॉर्डर अँड शेडमध्ये जायचं आहे. स्ट्रोकला इनेबल करा. स्ट्रोकची साईज करेक्ट इथनं 11 ठेवा. स्ट्रोकचा कलर मित्रांनो आपल्याला इथनं व्हाईट करायचा. व्हाईट केल्यानंतर कलर अँड फिलमध्ये जायचं आहे. एक नंबर इथं ऑप्शन दिसेल नन त्याच्यावर क्लिक करून आपल्या इथे बॉर्डर ॲड होऊन जाईल. मित्रांनो आपण इथं बॉर्डर देखील इथनं ॲड केलेली आहे आणि आपला व्हिडिओ कंप्लीट रेडी झालेला आहे. कोपऱ्यात शेअर बटनवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओची रेज्युलेशन 1080 पिक्सेल किंवा 720मध्ये पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट इथनं करू शकता. व्हिडिओची क्वालिटी हाय करा. खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. तोपर्यंत मित्रांनो चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.